नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता पाठीमागं पी-एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांना आलेला आहे, त्यांना पडलेला आहे. पण पाठीमागं काय झालं होतं ते की ज्यांना पी-एम किसानचा हप्ता पडला त्यांना नमोचा शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पडला नव्हता. आणि ह्यावेळेस आता बरेच पी-एम किसानपासूनही वंचित राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय होणार आहे की ते हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत आणि ज्यांना पी-एमचा पडला आहे पण नमोचा हप्ता पडला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणावं लागेल. आहे का नाही? तर ते एक काय होणार आहे त्यांना सुद्धा मग ते हप्ता काय होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा त्यांच्या खात्यावर वर्ग केला केला जाणार आहे. कारण ज्यांना पडला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती अ, अ, आपण काय केलेले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कारण आता त्यानंतर आहे तो एक मुद्दा आणखीन नवीन रजिस्ट्रेशनचा. आता नवीन रजिस्ट्रेशनचं पाहिलं तर काय झालेलं आहे 1 फेब्रुवारी 2019 पासूनचं नंतर म्हणजे त्याच्या अगोदर त्यापुढील जे जमीन समजा वारस हक्काने असेल आलेली आहे अशांच्याच नावे होते. त्यानंतर वडिलाच्या नावावर मुलाच्या नावावर आलेले असेल तरच काय होते हे नवीन रजिस्ट्रेशन होतंय. आणि त्यानंतर एक दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्याचे जर त्यावेळेस जर चुकून राहिलेलं असेल रजिस्ट्रेशन करायचं तरच मग ते एक होते. ह्या दोन ह्याच्यावरच काय केलं जातं नवीन रजिस्ट्रेशन होतं. कारण नवीन अलीकडं जमीन भरपूर मोठ्या प्रमाणावर अदलाबदल काय केलेली आहे झालेली आहे. तरी अदलाबदल झालेली असल्यामुळं नवीन ज्यांची जमीन नावावर झालेली आहे अशा शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येत नाही. कारण ते काय नवीनसाठी काय केलेलं आहे बंद केलेलं आहे. पण ज्यांचे जुनं रेकॉर्ड आहे, जुनी जमीन आहे त्याच शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. जेणेकरून वडिलाची जमीन आहे, वडिलांनी हप्ते चालू आहे, तर मग ती जमीन वारस हक्काने मुलांच्या नावावर आलेली आहे, तर मुलांनाच फक्त काय होतं हप्त्याचा लाभ मिळतो. त्यांचं रजिस्ट्रेशन होतं, त्यांचं सोपं आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस. आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर 7/12/18 फेरफार, त्याच्यानंतर वडिलाच्या नावाचा एक फेरफार आहे ते एक लागत आहे. त्याच्यानंतर एक फार्मर आय डी वगैरे लागतो आहे का नाही. असे कागदपत्र काय करावे लागतात, जमावजमावी करावे लागतात. त्यानंतर ते 2 प्रतीमध्ये लागतात. त्यानंतर 7/12/18 जे आहे ते डिजिटल लागतं. ह्या सर्व गोष्टी घ्यायची एकत्र फाईल करायची आहे जेवढे कागदपत्र. त्यानंतर एक जनरल फॉर्म लागतो आपल्याला जनरल, त्याच्यावर माहिती वगैरे भरावं लागते ते एक लागतं. त्यानंतर एक संमतीपत्र असतं, ते संमतीपत्रसुद्धा काय होतं ते एक संमतीपत्रसुद्धा लागतं. आणि संमतीपत्र हे सर्व कागदपत्र घेऊन मग आपल्या जवळच्या कृषी अधिकारी जे कृषी सहाय्यक आहेत तर त्यांच्याशी संपर्क करून मग काय केलं जातं त्यांचं ते ही एक आता खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्या कृषी सहाय्यकाच्या सहाय्याने मग तहसीलीमार्फत उपजिल्हाधिकारिकाला अधिकाऱ्यापोतर हे सर्व काही प्रोसेस की मोठ्या प्रमाणावर केली जाते. नंतरच मग तुम्हाला काय केला जातो नवीनचा हप्ता वर्ग केला जातो. हे सर्व छाननी केली जाते. प्रोसेस आहे खूप मोठी. हे सर्व काही कागदपत्राचं वगैरे पाहिलं जातं, त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यानंतर जुने फेरफार वगैरे आहेत वडिलाच्या नावावरले तेही पाहिले जातात. त्यानंतरच काय केली जाते पी-एम किसानचे हप्ते वर्ग केले जातात. त्यानंतर आहे ज्या शेतकऱ्यांचे पी-एम किसानचे हप्ते बंद पडलेले आहेत, पडलाच नाही त्यांना, अशाने काय करायचं आहे बायोमेट्रिक पद्धतीने के-वाय-सी करायची आहे. सध्या ती चालू आहे. त्यानंतर मग तुमचे हप्ते काय होणार आहेत चालू राहणार आहेत. कारण पाठीमागं आपण ओ-टी-पी बेसवर केली होती. ती आता परत काय करायची आहे बायोमेट्रिकवर ज्यांचे हप्ते बंद आहेत त्यांनी करून घ्यायचे आहे. त्यांना काय होणार आहे नमो शेतकरी सन्मान निधीचाही हप्ता येणार आणि पी-एम किसानचा हप्तासुद्धा काय केला जाणार आहे त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. त्यामुळं मग बायोमेट्रिक पद्धतीने थंब देऊन काय करायची आहे के-वाय-सी करायची आहे. आणि ज्यांचं त्यांना काय वारस हक्काची जमीन असेल अशांनी काय करायचं आहे जवळच्या शेतू सुविधा केंद्राशी संपर्क साधून मग म्हणा नाही तर मग कृषी सहाय्यक असे कृषी अधिकारी जे आहे कृषी ऑफिसमध्ये जाऊन मग तुम्ही काय करू शकतात ते नवीनचा लाभ घेऊ शकतात. नवीन म्हणजे जमीन जुनीच आहे पण फक्त वारस हक्काने वगैरे आलेली आहे अशांसाठीच आहे ते. हे सर्व कागदपत्र काय करायचे आहेत जमाव करून 2 प्रतीमध्ये काय करायचे आहे ठेवायचे आहेत. तरच तुम्ही काय करू शकतात याची नोंद करू शकतात आणि पी-एम किसान सन्मान निधीचा योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण पी-एम किसान सन्मान निधी पी-एमचा हप्ता तुम्हाला पडला की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता काय होणार आहे तुमच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांनी ही काळजी करायची गरज नाही. पी-एमचा अविरत हप्ता चालूच राहणार आहे.
त्यामुळं मग ज्यांना काही रजिस्ट्रेशन करायचं असेल ते तुम्ही काय करू शकता, कृषी सहाय्यकाशी किंवा कृषी अधिकारी जे आहे तुमच्या ऑफिसशी संपर्क करू शकतात. ज्यांचं वारस हक्काने आलेलं आहे अशांसाठीच काय केलेलं आहे सध्या चालू आहे. आणि ज्यांचं काही नवीन जमिनीमध्ये काही बदल फेरफार असेल तर मग त्यांना थोडंसं अवघड आहे. सध्या काही त्यांचं होत नाही. तुम्ही ऑनलाईन करताल, रजिस्ट्रेशन होईल, तुमचं सर्व काही गोष्टी होताल, कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकतात. पण अप्रूव्हल मिळणं खूप अवघड काम आहे, कठीण आहे. कारण नवीनला अप्रूव्हल देत नाही सध्या. नवीनला अप्रूव्हल देणं बंद आहे. त्यामुळं मग तुम्हाला हप्ता मिळणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही जरी ऑनलाईन केलं तरी ते अप्रूव्हल घ्यावं लागते. खूप अप्रूव्हलची खूप मोठी प्रोसेस आहे ती. आणि मग अप्रूव्हल घेतल्यानंतरच मग तुम्हाला काय केलं जातं, PM किसानचा हप्ता मिळाला जातो. कधी-कधी अप्रूव्हल न देता काय बऱ्याच शेतकऱ्यांचं काय केलेलं आहे, त्यांनी नवीन नोंदणी केली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित केलं आहे, कागदपत्र डॉक्युमेंट अपलोड केले आहे. पण त्यांचं रिजेक्टसुद्धा केलेलं आहे. असं सुद्धा काय केलेलं आहे, काही शेतकऱ्यांचं दिसून आलेलं आहे. हे सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व नवीन शेतकऱ्यांच्या असल्यामुळं नवीनलाच थोडंसं काय आहे, अडचण आहे. आणि जे जुने शेतकरी आहेत वारस हक्काने वगैरे आहे का नाही, असं आता त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणावर PM किसानचे नियम लावले आहेत. एका कुटुंबामध्ये पती-पत्नी घेत असेल लाभ तर पतीचा बंद, पत्नीलाच काय होणार आहे, तर हप्ते येणार आहेत. आता हेही व्हेरिफिकेशन चालू आहे. आहे का नाही. त्यानंतर मुलांचं काय अडचण नाही. मुलांचे जे वडिलाला हप्ता येत असेल, मुलांना येत असेल, तर त्यांच्या काही आणखीन अधिकृत AR वगैरे काही काढलेलं नाही. पण पती-पत्नीचं काय केलेलं आहे, सूचना वगैरे आलेल्या आहेत. तर मग ज्यांचे हप्ते बंद असतील त्यांनी काय करायचे, बायोमेट्रिक पद्धतीने KYC करून घ्यायची आहे. आणि ज्यांचे हप्ते काय होणार आता अविरत चालू राहणार आहेत PM किसानचा नाही पडल्यामुळं. आणि त्यानंतर PM किसानचा पडला की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचाही पडलेला असतो. काहींना PM किसानचा हप्ता पडला, नमो शेतकरी योजनेचा पडला नाही, तर त्यांचा कोणत्या ना कोणत्या अकाउंटला जिकडं आधार लिंक आहे त्या खात्यावर काय केलेले जातात, पैसे गेले जातात. मग ते हप्ते काय, ते खाते काय करायचे आहे तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत. त्या खात्यावर काय केलेले असतात तुमचे हप्ते गेलेले आहेत. धन्यवाद.